हे असं दिसते. हे काय आहे, विळी ना? मिळते हां. आणि किती जाते विळी? 350. 350. चांगलं आहे. हे पण आंब्याचंच लाकूड का? हां याला फक्त विळी बसवायची आणि हो. पण हे पण मस्त आहे एकदम. फिनिशिंग केला वेगळं बरं. 1 पीस आहे ना ते. हां, हे अख्खं आहे. अखंड. पोळपाट वगैरे सगळं सर्व करतात सर्व. ना. येईल घेईल आता एक दिवस. तुम्ही नाशिक नमस्कार. हां, तर ही भाकरी करायचं आहे. कधीची म्हणजे मला घ्यायचंच होतं, म्हणजे बघायची मी, पण इथे नाशिकला मला भरपूर गेले ना. जाता जाता दिसलं. हां. आणि हां असं काय राहते फिनिशिंग? ते रावसाला कोणत्या लाकडाचं आहे? ते आंबा आणि बाजरीची भाकर करता म्हणजे लावून बघितलं ते तयार करता. हां, बनवायचं काम चालू आहे. कळाला नाही ते भेटतं. कितीला राहतं? कानडी मोठी लेनला आलेली आहे आणि एक दुकान आहे होजेरी, बघू शकता इथे. होजेरी काय म्हणतात, अशोक होजेरी दुकान आहे. तिथे ना नाईट पॅन्ट, गाऊन, सगळ्या प्रकारचे जे नाईट वेअर वगैरे असं इतके छान क्वालिटीचे आणि स्वस्त भेटतात. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे. आता वाजले 5:30. स्ट्रीट लाईट दिसत असेल तुम्हाला मागे, बघू शकता. स्ट्रीट लाईट 5:30 वाजलेले आहेत आणि मी चालली वॉकिंगला, बघू शकता. चला आता पटापट जाते. माझ्या त्याला दिवसाची सुरुवात छान लवकर करू. तर आता मला आपोआप जावे ते 5:30 वाजता आणि मस्त मी उठते, छानपैकी माझं घड्याळ घालते, म्हणजे याच्यात कळतात स्टेप्स वगैरे सगळं. आणि मोबाईलमध्ये मस्त फिट ॲप डाउनलोड केला आहे. त्याच्यामध्ये आपली हेल्थबद्दल सगळं कळतं, म्हणजे किती कॅलरीज बर्न झाल्या, किती चाललो, किती किलोमीटर चाललो, असं सगळं दिसतं. आणि माझे वॉकिंगचे शूज जे मी डीमार्टमधून घेतले होते, आजपर्यंत खूप छान आहे. 2 महिने झाले वॉकिंग करून, एकदम बेस्ट आहे शूज खरंच डीमार्टमधले. इथे फुलांचा सडा कसा पारिजातच्या, आणि इकडून एवढी गर्दी नसते. त्या साईडला खूप गर्दी असते. मेन रोडला खूप गर्दी असते. एरियातून काही गर्दी म्हणजे कोणीच नसतं. तिथपर्यंत मला एकटंच यावं लागतं. आणि मग जेव्हा मेन रोड लागतो ना, तर मेन रोडकडे लगेच जेव्हा मेन रोड लागतो तेव्हा भरपूर चालायला असतात. तुम्हाला दाखवते. वॉकिंगला भरपूर लोक वॉकिंगला असतात. पुढे पण आहे. मेन रोड आहे. मेन रोडला खूप लोक असतात. चला आता पुढे गेल्यानंतर बोलते तुमच्याशी. - 5:45 आणि उजेड तर लगेच झालेला आहे. त्या साईडला बघू शकता किती सुंदर झालेलं आहे. नवीन हळू चालायचं, नवीन हळू चालायचं. पण जसं स्पीड वाढवणार ना,
तसं लवकर फायदा होईल तुम्हाला, म्हणून स्पीड वाढवायचा. इकडे आल्यानंतर असं वाटतं की नेचरमध्ये आले, खूप छान फ्रेश वाटतं, चालायला मस्त वाटतं. तर आतापर्यंत माझी झालेली आहे 2.5 किलोमीटर चालली मी, म्हणजे 3,000 झाले असे स्टेप्स. 3,000-3,500 3,500 झाले असतील. बघू शकता मागचा व्ह्यू, आणि असं सुंदर व्ह्यू. आता थोड्या वेळातच उगवेल आपला सूर्य, सनराईज होईल. रोज 8 किलोमीटर, रोज मी 6-7 किलोमीटर चालते, काहीच वाटत नाही. की सुंदर मला व्ह्यू रोज दिसतो, इतका सुंदर बघू शकता. रोज मला दिसतो, रोज भारी वाटतं. तर इकडे आहे चांबा लेणीचा डोंगर बघू शकता. मग काही लोक भरपूर सारे प्रमाणात चांबा लेणीकडे जातात चालायला, पण मी ह्या साईडला येते मातोश्री कॉलेजकडे. इकडे पीसफुल छान, आणि चालायला येतात. आता मी तिकडून येईल ना रिटर्न, तेव्हा खूप चालायला येतील. उशिरा निघतात काही जण, काही निघतात लवकर. माझ्यासारखे जास्त करून वृद्ध व्यक्ती असतात, इतकी म्हातारी लोक असतात ना, त्यांना पाहून अजून भारी वाटतं की ते एवढे चालू शकतात काठीने वगैरे, एवढं लांब सकाळी उठून. आपण तर एकदम धडधाकट आहे, एकदम चांगले आहोत. आपल्याला कशी वेळ यायला नको, म्हातारपणी चालायला लावता डॉक्टर, चाला थोडंसं असं तसं. म्हणून आतापासून सुरुवात करायची खरंच. तर म्हणून आतापासून सुरुवात करा, स्वतःला फिट ठेवा. मला तर सकाळी उठायचं इतका कंटाळा होता सगळ्यात जास्त. मी 10 वाजता उठायची जेव्हा मुलांची स्कूल नव्हती वगैरे, पण आता काहीच वाटत नाही. आता आपोआप जाग येते न बेल लावता, आणि असा सुंदर व्ह्यू बघता येतो मस्त रोज मला. इथे मातोश्री कॉलेज वगैरे आहे सगळं, इंजिनिअरिंग फार्मसी कॉलेज बोलता येत नाही, दम लागला आहे. आणि असं चालत आलेली आहे मी 3 किलोमीटर. एकदम एंड पॉईंट माझा तिथे राहिले कोपऱ्याला, तिथपर्यंत 3-3.5 किलोमीटर होतं, म्हणजे 4 ते 4,500 स्टेप्स कंप्लीट होता माझे तिथपर्यंत. मग घरी जाता 8,000-8,500 कंप्लीट होतात रोजचे. 300-350 कॅलरीज बर्न होतात. 1 तासात कंप्लीट करते मी, एंड पॉईंटपर्यंत येऊन लागते एकदम फास्ट. आणि जाताना मग थोडंसं स्पीड कमी करते, येताना फास्ट येते एकदम. असं छान. इथे निलगिरीचं वनच आहे बघू शकतो पूर्ण. चला आता डायरेक्ट तुम्हाला घरी गेल्यानंतर भेटते मी. चला, गुड मॉर्निंग तर बोलायचं राहून गेलं. अशा ह्या वातावरणात पुढे गुड मॉर्निंग सगळ्यांना. चला आता घरी गेल्यानंतर भेटते तुमच्याशी. तर सकाळी तुम्ही व्लॉग बघितला असेल, मला सुरू केला मी 5:30 वाजता, आणि नंतर घरी आल्यानंतर पटापट स्वयंपाक केला. ते काही शूट केलं नाही, कारण मला वेळच नाही. ट्रायपॉड लावायचा, इकडे करायचं ते करायचं, म्हटलं जाऊ दे पटकन स्वयंपाक करून घेते. स्वयंपाक केला. तर आज मी केलेली आहे चिवळीची भाजी. तुम्हाला माहीत असेल की नसेल काय माहिती. तर चिवळीची भाजी म्हणतात त्याला, चिवळीची, कोणी घोळची भाजी म्हणता, पण ती चिवळीची भाजीच मला तर तीच माहिती आहे. बारीक बारीक पानं असतात, तर अजून भरपूर आहे. त्याचे मुटकुळे इतके छान होतात ना, आणि किंवा त्याचे थालीपीठ. तर माझा विचार चालू आहे आज डाएटमध्ये ज्वारीचं पीठ आणि त्याच्यामध्ये ती चिवळीची भाजी टाकून थालीपीठ करावे. बघते आता, ट्राय करेल मी तसं. तर अजून तर भूक नाही आहे मला. तर विहान गेला स्कूलला, कियारा गेली, आणि वैभव इथे गेलेले काम आहे त्यांचं. ते आल्यानंतर आम्हाला बाहेर जायचं आहे निफाडकडे काम आहे त्यांचं. तर मी बोलली की मला पण येऊ द्या आज. तर मग असंच जाणार
फिरून येणार तिकडून येताना वगैरे. आणि घर पण पूर्ण आवरून झालेलं आहे, बघू शकता. थोडं हे दिसतंय का कॅमेऱ्याला हे झाले वाटतं, आता क्लिअर दिसतंय. तर बघू शकता घर पूर्ण क्लीन केलेलं आहे मी. सगळं मस्त पुसून वगैरे घेतलं आणि निवांत बसले इथे. माझं स्वतःचं आवरलं, स्किन केअर केलं मी. आणि रोज मला ना, मी फिरून आल्यानंतर इतका घाम येतो मला, मग मी आल्यानंतर एकदम थंड पाण्याने चेहरा वॉश करते आणि मग कामाला सुरुवात करते सगळ्या, म्हणजे स्वयंपाक वगैरे सगळं. आणि तेच पटापट आज स्नॅकला ना मला खूप कंटाळा आलेला स्नॅक करायला. म्हटलं काय करावं, नेहमी पास्ता पराठे असंच देते. पण मी मग विचार केला की वैभवला बोलली की पटकन इथून जाऊन बिस्किट घेऊन या. मग मी बिस्किट घेऊन, म्हणजे वैभव बिस्किट घेऊन आले. ओरिओ त्याला खूप आवडतं. आज बिस्किटच दिले नाही, तर मी देत नाही सहसा बिस्किट वगैरे. तर त्याला स्नॅकला बिस्किट दिलेले आहे, चिवळीची भाजी, चपाती दिली आणि कियाराला त्याच भाजीचा पराठा दिला करून. तर तिला पराठे असे खूप आवडतात, वेगवेगळे पराठे. भाजीपोळी खायचं कसं खूप मुलांना कंटाळा येतो, पण पराठा असला का डायरेक्ट उचलायचा आणि मी तुकडे करून देते असे, म्हणजे त्याचे स्क्वेअर करून देते छोटे छोटे, आणि मस्त खाऊन जाते. तर मग ती गेली. त्याच्यानंतर मग वैभव पण गेले, इथे नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलला गेले वाटतं बाहेर. तर मग तेच ते आता आले की त्यांच्यासोबत जाईल मी तिकडे निफाडकडे. मस्त फिरून येईल, थोडा लॉंग ड्राईव्ह दोघं जण जाऊन, कारण केरळ राहील आईंकडे. विहान येसपर्यंत आम्ही घरी पण येऊ. तर असं, तर म्हटलं चला बोलू. तर घर पण पटापट क्लीन करून घेतलं. आज म्हटलं डाएटमध्ये काय करावं, आणि आज भूक पण नाही डाएटचं असं खाण्यासाठी. तर बघते आता काहीतरी ट्राय करते. चिवळीच्या भाजीचे पराठे किंवा मग शेवग्याच्या शेंगा आहे, नुसत्या शेवग्याच्या शेंगा उकळवून छान शिजवून आणि नुसत्या फ्राय करायच्या, जिरे मिरची वगैरे टाकून, मोहरी टाकून खूप छान लागतात. ते सुद्धा मी डाएटमध्ये घेते. पोळी वगैरे काहीच नाही, नुसतं शेंगा मला आवडतात. तर असं चला, मस्त स्किन केअर झालेले, खूप फ्रेश फील होतं. आणि फिरून आलं ना सकाळी 5:30 वाजता, इतकं छान वाटतं मला. दिवस एकदम फ्रेश जातो आणि मला जेवढं मी काम म्हणजे सांगणार ना तेवढं मी पटापट काम करणार, कारण मी एकदम फ्रेश असते तेव्हा. आणि असं लवकरच मी माझ्या डाएटचं पूर्ण रुटीन दाखवणार आहे एका दिवसाचं, की माझं रुटीन कसं असतं सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत. डाएटमध्ये मी काय घेते, कसा चहा घेते, दिवसभरात मी काय एक्सरसाइज करते, किंवा किती तास झोप घेते, सगळं शेअर करणार, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. आणि 4-5 असे ऑप्शन देईल डाएटमध्ये तुम्ही काय खाऊ शकता, तर ते पण सांगेल मी. तर मला भरपूर साऱ्या कमेंट्स आल्या की तुम्ही तुमचं डाएटचं सांगा, कसं केलं वजन कमी वगैरे. तर लवकरच करेल मी त्याच्यावर व्हिडिओ. चला आता माझ्यासाठी काहीतरी करते आणि मग बोलते. आणि इथे माझ्यासाठी करते चिवळीच्या भाजीचे काय म्हणतात त्याला, थालीपीठ. तर बघू शकता इथे बॅटर तयार करून घेतलं. चिवळीची भाजी, ज्वारीचं पीठ आणि डाळीचं पीठ आहे. हिरवी मिरची, लसूण कुटून टाकलेला आहे, जिरे टाकले, ओवा टाकला आणि हळद टाकली, धना पावडर टाकलेली आहे, मीठ टाकलं आणि मस्त मळून घेतलं पीठ. आणि इथे कपडा घेतला स्वच्छ आणि मस्त त्याला थालीपीठ काढून इथे थालीपीठ करते. बघू शकता डाएटसाठी स्पेशल ज्वारीच्या पिठाचे, ते पण चिवळीच्या भाजी टाकून थालीपीठ. लाईट गेली म्हणून ना थोडं असं दिसतंय, अंधार आहे, कारण झाडामुळे. इथे झाडामुळे ना अंधार येतोय खूप, पण लाईट पण गेली आणि अशी थालीपीठ दिसतंय. बघू शकता चिवळीच्या भाजीची, आणि असं बॅटर केलेलं, ही चिवळीची भाजी टाकून केलेली आहे. तुम्हाला लाईट आली की मी ती भाजी दाखवेल कशी आहे. भरपूर सारा लसूण, हिरवी मिरची घेतली, 3 होतील, 2 खाणार मी आणि 1 कियारा किंवा वैभव खातील. आणि मस्त हळदीच्या लोणचं सोबत खाणार, कारण मी इथे हळदीचं लोणचं केलेलं, त्याची रेसिपी पण दाखवली तुम्हाला. इतकं छान झालेलं आहे ना, बघू शकता. त्याच्यासोबत खाणार मस्त. टाकलेलं आहे. आता हे एक गोळा, तर बघू शकता चिवळीची भाजी अशी दिसते. पाणी लावायचं म्हणजे मोठा होतो आणि पातळ होतो तो.
बघू शकता. आणि इथे आपलं थालीपीठ मस्त झालेलं आहे. डाएटसाठी स्पेशल ज्वारीचं थालीपीठ. तर इथे थालीपीठ एकदम रेडी आहे. बघू शकता, तुम्हाला इथे उजेडामध्ये छान दिसतील असे. आणि हळदीचं लोणचं. तर हे आहे माझं डाएटचं आज जेवण. चला आता एक ठेवलेलं आहे, होतोय तोपर्यंत गरम गरम मस्त खाते, छान एक फोटो घेते आणि बोलते. हे मस्त खाते. बघू शकता टेक्स्चर त्याचं एकदम छान. आणि इथे लोणचं, हळदीचं लोणचं. तुम्ही पण या जेवायला. चला. डाएटचं फूड एवढं भारी राहतं ना, थोडं कमी कॅलरीज पण इतकं टेस्टी राहतं. बापरे, आपण टेस्टी करून खायचं असतं. तर असं छान हळदीच्या लोणच्यासोबत. तर हे डिनर असणार आपलं. काय पाहिजे. तर नक्की सांगा कसं वाटलं. आवडलं असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा कसं झालेलं आहे थालीपीठ आपलं चोळीच्या भाजीचं ज्वारीच्या पिठामध्ये. एकदम बेस्ट बेस्ट खरंच. तर दुपारी आम्ही एक ठिकाणी गेलो होतो, म्हणजे निफाडकडे वैभवचं काम होतं. आणि येता येता आम्ही एक छान दुकानात गेलो होतो. हां असं. काय राहते फिनिशिंग? ते रावसाना कोणत्या लाकडाचं आहे ते आंबा आणि बाजरीची भाकर करता, म्हणजे लावून बघितलं ते तयार करता. बनवायचं काम चालू आहे. कळाला नाही ते भेटतं. कितीला राहतं? 900 रुपये. किती किलोला उद्या तयार होतं. भारी आहे ना बाजरीची भाकर. ते मी बघितलं. घेऊन जातात. भारी आहे ना. बनवेल घेईन मी. मला याला ह्या चांगला असं तर घेतलं असतं. चांगलं ते फिनिशिंग करायचं. बाकी उलकी वगैरे लागलं तर हा असं विळी वगैरे. तुम्ही बनवता का स्वतः? ते टिंग 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 हा. पण बनवता का ते? सर्व ठेवते हे लाकडामध्ये. सितार. भारी आहे ते. हा ठेवते तंतोला काय म्हणतात तो. तंबोरा. तंबोरा. तुंतुना. हा भारी. ते हे वाजायचं. ते नाही वाजायचं असं. असं हो बापरे. हा यांच्याकडेच होईल का? हे कोणतं गाव आहे? हा डिक्सी. हे असं फिनिशिंग केलं होते असं. हा हे असं दिसते. हे काय आहे? विळी ना. मिळते. हां आणि किती जाते विळी? 350. 350. चांगलं आहे. हे पण आंब्याचंच लाकूड का? हां याला फक्त विळी बसवायची. आणि हो. पण हे पण मस्त आहे एकदम. फिनिशिंग केलं एकदम बरं. 1 पीस आहे ना ते. हा हे अख्खा आहे. अखंड. ही पोळपाट वगैरे सगळं सर्व टाकतात सर्व. ना. हे घेईल आता एक दिवस. तुम्ही नाशिकला असता का? हा. तर ही भाकरी करायचं आहे. कधीची म्हणजे मला घ्यायचंच होतं, म्हणजे बघायची मी. पण इथे नाशिकला मला भरपूर गेले ना. जाता जाता दिसलं. हा. आणि आम्ही वळून आलो. आणि मग म्हटलं चला बघू. तर एकच होतं त्यांच्याकडे. तर इथं थोडंसं फिनिशिंग बाकी आहे, पण नंतर येऊन घेऊ. पुन्हा फायनल तयार झालं असं हां हे असं दिसेल. असं दिसेल. हां मस्त आहे. नंतर त्याला 4-5 दिवस हां हळद आणि गोड तेल लावायचं. म्हणजे चिकन होऊन जातं. लोखंड लावून तयार होतं. सर्व फक्त लाकडामध्ये सर्व काही पण बनवतं. काही पण आम्ही डिझाईन सांगितली ते पण कंदिली वगैरे जर लागली तर असं
पहिले याच्यामध्ये पेरणी करायची हा शेतामध्ये. हा पेरणी करण्यासाठी का? हा, इथे होल असायची हा त्याला. आणि फक्त असं टाकायचं धान. पेरणी करण्याचं पण ते आता खंजेरीचा वापर झाला त्याच्यामध्ये. हा मस्त आहे पण. हा मस्त आहे. कला म्हणतं आवड असेल ना त्यांना काय काय बनवायची लाकडी वस्तू. आणि हे कसले कातडी जाते? हे आपलं बोकडाचे जनावरांचे हा, वाजवतात ना ते हे करताना. ते आणि ते ना हा लाकडामध्ये सगळ्या वस्तू बनवून झालेल्या आहेत. हा आणि तुम्हाला काही आम्ही दिला प्रोजेक्ट तर हो बनवू ना. समजा आम्ही काहीतरी दिलं लाकडामध्ये बनवायचं काही पण लाकड. हा, आता आहे माहिती आहे. मंदिरात करायचंय ना. मंदिराचे दरवाजे वगैरे हा असे तेच ना बनवले. शनी मंदिराचे दरवाजे मला बनवले. मैरप सारखं काही ते बनवायचे. हा मंदिराच्या वेळी देवाला. म्हणजे डिझाईन आम्ही सांगू ना तशी. ते साईडला लावतात ना ते हो तसं. तर ते कळालं तरी आपल्याला काहीतरी. हा नाव काय तुमचं? रघुनाथ शंकर सूर्यवंशी. हा तर यांच्याकडे इथे हे तुम्हाला भेटून जाईल. देवघर कॅबिन वगैरे असं बनवतो. हा बघू शकता देवघराचं पण बनवू शकता. हा तर त्यांच्या दुकानाचं नाव आहे विश्वकर्मा फर्निचर. तर मस्त छान छान लाकडी वस्तू बनवतात. तर हे अखंड आहे, हे तर मला खूपच आवडलं, येऊन घेणार मी. टीव्ही शोकेस वगैरे असं बनवतो. अरे सर्वच बनवतात. बनवू मग. हा मॉडर्न आणि म्हणजे ते कपाट वगैरे लाकडी कपाट ते क्रॉकरी नाही का काय काय ते बनवू शकता ते मस्त. म्हणजे जशी डिझाईन सांगली तशी मस्त बनवता. भजन कीर्तनाला आहे भारी ते. तेच मस्त मला तर आवडतं मंदिर लाकडी असं वस्तू. बनवतो. 5,000 पुढे हा छोटी साईज मध्ये हा. 3100 3600 असं. चांगलं आहे. हे बघायला भेटत नाही ना हे जुन्या पद्धतीचे. हा. हे असे भाकरी करायचे ते पूर्ण तुम्ही कोरीव बनवता. काममध्ये. हा मोर वगैरे काढले करता. हो. भारी मस्त डिझाईन पा कोरी. तेच ना. त्यांच्याकडे एवढं साहित्य आहे, सगळं टूल्स आहे बा. 10-15 कारागीर काम करतो, एवढं साहित्य थांबत नाही कोणी. तुम्ही एकटेच बनवता का? हो एकटं. हा मुलगा चांगलं. फॅब्रिकेशनचं काम करतो. हा चांगलंय. येऊ मग आता एक दिवस तुमच्याकडे. तुम्हाला हे घ्यायला येईल मी. हे आणि ते चांगल्या क्वालिटीचं बनवून ठेवतो. हा चालेल चला. चालेल. नाशिकलाच पाठवायचे 4 याच्यातले हा 100 एक बनवले होते, एवढे एकत्र राहिले शिल्लक. हा चालू येऊ असेल. कधी होतील पूर्ण? उद्या तयार राहतील. उद्या का? बरं सुट्टीला येऊ. एक टाइम ठेवतो. हा 7 दिवसांनी चक्कर आहे. हं? तारीख चालतं. कोर्टात तारीख राहते ना. हो हो निपाडला. पाडला त्याच्यासाठी चालेल कुठून ना. आलो आम्ही इकडे. हां, हां. ते दिसलं मला जाताना गाडीत दिसलं, म्हटलं काहीतरी तुम्ही ठेवत होते ना आणि तिथून. वगैरे काही घेणार नाही ना. नाही नाही चालेल. तर इतकं भारी दुकान दिसलं, म्हणजे त्यांचं स्वतः तयार करता. आणि मला गाडीतच दिसलं जाता जाता. मी गाडी थांबवली, आम्ही लांब जाऊन गाडी थांबवली आणि चालत गेलो तिथे. भारी मस्त कलाकार आहे, म्हणजे कलाकार लाकडी वस्तू बनवतात. तर ह्या गावाचं नाव आहे दीक्षी ओझर. तर तिथे आले हे त्यांचं छोटंसं शॉप आहे, त्याच्यामध्ये लाकडी वस्तू सगळ्या बनवतात जुन्यापासून तर मॉडर्न सुद्धा बनवून देऊ शकता. म्हणजे आपण जशी डिझाईन सांगितली तशी, ते पण लाकडामध्ये. मला खूप आवडलं. तर ती तयार नव्हतं ती पदार्थ भाकरी बनवायची. तर आता मग एक दिवस येऊन असं घेणार मी, तेव्हा पण मी दाखवते तुम्हाला. भारी वाटलं मस्त. आणि असेच लोकांकडून घ्यायचं मस्त. कलाकार म्हणजे ते जुन्या पद्धतीचे बनवतात सगळं, त्याला जोडदार काहीच नसतं, भारी होते. तर तुम्ही बघितलं असेल आम्ही येताना मस्त आलो. तर दीक्षी गाव आहे त्यांचं, म्हणजे तिथलं. तर हे दीक्षित गाव आहे इथे. तर तिथून आम्ही चाललेलो आता घरी. इतकी म्हणजे पुरातन काळातल्या गल्ली होती, त्यात बंगले वगैरे असे म्हणजे बिल्डिंग एकदम जुन्या पद्धतीच्या लाकडाच्या होत्या. आणि तेच तिथे आम्हाला येता येता तिथे शॉप दिसलं, म्हणजे दुकान दिसलं त्यांचं. ते स्वतः हाताने वस्तू तयार करतात सगळ्या लाकडी एकदम जुन्या काळातल्या. तर इतकं मस्त छान वाजवायचे जे वाद्य होते ते सुद्धा मस्त आम्ही बघितले. तर मग वैभव बोलले आता पुढच्या वेळेस आलो की घेऊ, कारण ना एकच परात केलेली होती, ती पण ना त्याला थोडीशी चीर गेलेली होती. तर ते बोलले मी तुमच्यासाठी एकदम छान फिनिशिंग करून नवीन परात करून ठेवेल, तुम्ही कधी पण या. तर आम्ही आता एक दिवस जाऊ ना, तेव्हा मी तुम्हाला दाखविलच व्लॉग. कारण मला घ्यायची म्हणजे घ्यायची, कारण इतकी आवडली होती ना. आता एकच बाकीचे तयार करत होते,
तर तेच मग आम्ही म्हटलं त्याला दाखवू तुम्हाला छान अशी पुरातन काळातली एकदम भाकरी थापायची परात. ज्याला भाकरी करायची आवड आहे, भाकरी खायची मजा जशी मला आहे, तर तशी सगळ्यांनाच आवडणार आहे तिथे. चल पण काय करायचं चांगलं आहे का गाडीमध्ये झोपायला? यात कलर कोणते? एवढंच आहे, हेच आहे. किती ही चांगली? 250. कमी नाही का? 200 करा. नाही ना 200 बरोबर. तेवढीच आहे त्याच्यापेक्षा एक कापड मला चांगलं वाटतं. 200 करा मग. हा 200. तर इथे आलो तर खूप छान बघू शकता. अच्छा गोल 300 रुपये तोडी आहे. बाकी मग ह्या ना 150-150च्या आहे गाडीमध्ये ठेवायला वगैरे. 300ची. नको जाऊ दे, येतच राहतोय घेऊ आम्ही. काल पण बघितले ते जाता जाता. कुठले आहे तुम्ही? हो जाते का? तर घरी आलो आणि आता लगेच चाललेलो आहे गावात कॉस्मेटिक मॉलमध्ये. तर का चाललो ते दाखव. तर इथे कॉस्मेटिक मॉलमध्ये आलेली आहे. मला ना सनस्क्रीन संपलं होतं, आहे का नाही बघू. फॉक्सटेलचं फायनली मला फॉक्सटेलचं सनस्क्रीन मिळालं. जे पाहिजे ते मिळतच नव्हतं, पण इथे भेटलं. तेच पटकन घेतलं आणि आली. दुसरं बघितलं ना, खूप काय काय घेऊशी वाटतं म्हणून काहीच नाही बघितलं. तर मिळालेलं आहे सनस्क्रीन. तर 2 दिवसापासून माझं सनस्क्रीन संपलं होतं. तर मला ना सनस्क्रीन शिवाय होतच नाही, कारण मी तेच लावते, मेकअप वगैरे काहीच करत नाही. मी माझं सिरम फॉक्सटेलचा आणि सनस्क्रीन लावून फक्त लिपस्टिक किंवा लिप बाम लावून मेकअप करत असते माझा रोजचा रेग्युलरचा. तर त्याच्याशिवाय मला जमतच नाही सनस्क्रीन शिवाय. तर 2 दिवस झाले ते संपलं होतं, आता घेतला फायनली. तर आता आम्ही चाललेलो आहे आपल्या मेन रोडकडून. शालिमारचा रस्ता आहे हा, आणि इतकी गर्दी बघू शकता. इथे आहे नाशिकची स्ट्रीट मार्केट. तर आता आम्ही चाललो कानडी मारुती लेनला, कारण विहांसाठी पॅन्ट्स घ्यायच्या आहे. तर तिथे होलसेल असं दुकान आहे, म्हणजे तिथे नाईटवेअर, नाईट पॅन्ट्स वगैरे सगळं मस्त भेटतं तिथे. तर खूप गर्दी होती. मी इकडूनच शूट करते, बघू शकता. होजिरी, अशोक होजिरी असं नाव दुकानाचं. होजिरी दुकान आहे तिथे ना, नाईट पॅन्ट, गाऊन, सगळ्या प्रकारचे जे नाईटवेअर वगैरे असं इतके छान क्वालिटीचे आणि स्वस्त भेटतात. मग दाखवते. असे ना बघू शकता घेण्यासाठी. आणि बायकांची खूप गर्दी असते, कारण गाऊन वगैरे घ्यायला, नाईटवेअर घेण्यासाठी तर भरपूर गर्दी असते. रियांच्या पॅन्ट घ्यायच्या होत्या म्हणून आम्ही आलो होतो इथे कानडी मारुती लेनला. तुमची कानडी मारुती लेन. तर हे दुकान आहे कानडी मारुती लेनला. तर भरपूर गर्दी राहते. तर तेच वैभव बघत होते विहांसाठी पॅन्ट्स वगैरे तिथे. आणि आपले नाईट पॅन्ट पण खूप छान भेटतात, लेडीज नाईट पॅन्ट किंवा इनरवेअर सगळे तर चांगल्या क्वालिटीचे भेटतात तिथे. जॉकी कंपनी आहे ना, एकदम म्हणजे स्वस्त भेटते. आणि ह्या आलेल्या तर ते वैभवचे मित्र भेटलेले त्यांचे हॉस्पिटलचे. तर त्यांच्याच मिसेस त्या लेगीज बघत होत्या. म्हणजे तिथे मॅचिंग लेगीज सुद्धा भेटतात. आपण ड्रेस घेऊन आलो ना, त्याच्यावर मॅचिंग लेगीज भेटतात. आणि ही गल्ली इतकी म्हणजे छान छान. तिथे नंदिनी दुकान बघू शकता. इथे मी ज्वेलरी घेते, जे माझं आवडतं फेवरेट ज्वेलरी शॉप आहे. तर लवकर जायचंय वटपौर्णिमेची शॉपिंग करण्यासाठी. तर असं आहे. तर बघू शकता आता आम्ही चाललेलो आहे घरी. म्हटलं जाऊ, मेन रोडने जाऊ. तर गर्दी तर राहतेच, तुम्हाला माहिती आहे आपल्या मेन रोडला नाशिकला. आणि तेच चला आता घरी गेल्यानंतर बोलेल तुमच्याशी. तांदूळ भरून ठेवायचे. तर सेल्फोस पुड्या घेतलेल्या आहेत धान्य टाकायच्या, बघू शकता. फक्त 30 रुपयाला भेटले, 15 रुपयाला एक. खूप स्वस्त भेटल्या. मेडिकलमध्ये महाग भेटतात, 40 रुपयाला एक भेटते.